अरे कसं आहे ना गडी हो, पहिलेच तर खरं मित्र भेटणं लय कठीण आहे. पण आम्हाला भेटले आहेत, आमची काही मुलाखत होत नाही. कारण ह्या गडी याच्या कामी राहते आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं काम काय आहे. पण नंतर विषय असा आहे, याले भेटायला थोडा बहानाच काढावा लागते. मग आणली गाडी याच्यापाशी. मी म्हटलं, भावा तू मेकॅनिक फेकॅनिक आहे, सर्व्हिसिंग मर्व्हिसिंग करून दे. सर्व्हिसिंगचं सोळा लेकानं गोष्टीतच रमवलं. पुऱ्या आठवणी करून दिल्या ताज्या. पण आता आठवणी करता करता त्यानं बिलकुल गाडी पुरी चिल्लरच करून टाकली ना हो. पुरे खोलखालच केले पुढचे. आणि ह्या गाडीत यादी मानून नव्हता राहिला. अजूनही नटप अजूनही खोलतो म्हणे. मी म्हटलं खोलू नको रे बा, झालं जेवढं काम झालं कर, विषय खतम कर. चहा घे पे. चहा घे पाजला गड्याला मस्त बढिया. तिकून आलो तर गड्यानं मी गाडी सोडून दिली. लागून गेलं ना दुसऱ्या गोष्टीवर, दुसऱ्याच गाड्या पकडल्या गड्यानं. मला पाल लावून आला वाट, आणि याच्या गाडीवर भिडू दे, त्याच्या गाडीवर भिडू दे. एक झाल्या दुसरी गाडी पकडूनच राहिला होता घरी. मी म्हटलं काय राजा माझा नंबर लाव रे. थांबणार म्हणे, बसणं म्हणे 5-10 मिनिटं, गाडी टपरे पुस म्हणतो पर्यंत. इथं लय इमानदारीने टपरं पुसायला लागलो. मग टपरं पुसता पुसता याचा आवाज आला, अबे म्हणे एवढे इमानदारीने थोडी पुसायचे आहे म्हणे, गाडी सर्व्हिसिंग झालेली का धुवा लागते ना म्हणे. आता धुतल्याशिवाय तर आपण सोडून आणि म्हणे तुझी गाडी दोस्त आहे म्हणे, तू राजा फुकटात धुवून देतो म्हणे तुला. म्हटलं धुवून टाकस आलेले फुकटात फुकटात भेटण्याला काय नाही पाहिजे. गाडी इतका इमानदारीने धुवून आलात ना, काही विचारूच नका. लय मेहनत लावलो आपली गाडी धुतली राजी वेळेनं. साबण निरमा जे भेटलं ते त्यानं इतका मन लावलो काम केलं, काही विचारू नका. आणि त्यात काढल्या आमच्या आयटीआयच्या गोष्टी आहेत. आयटीआयच्या गोष्टी अशा भारी की आमची मुलाखत पहिले तिथंच झाली होती. तिथूनच आमच्या सगळ्या आठवणी बनल्या. एवढे चांगले मित्र बनलो ना आम्ही तिथून, की काही विचारू नका. एकामेकाशिवाय कुठे जातही नाही, एकामेकाला सांगितल्याशिवाय कुठे जात नाही, आणि एकामेकाला विचारल्याशिवाय कुठे जात नाही. आमचा विषय लय भारी आहे. आता तुम्ही म्हणा एवढा चांगला मित्र आहे म्हणतं राजा, आणि तुम्ही तर सोबत कधी दिसत नाही. अरे काय सोबत दिसणार राजा हो, जबाबदारी लय मोठी बेकार चीज आहे हो. प्रत्येकाची जबाबदारी अशी आहे की बिलकुल अल्लग केल्याशिवाय सोडतच नाही. तुम्ही पोरच आहे, तुम्हाला माहिती आहे जबाबदारी काय असते. काय मग त्या जबाबदारीच्या प्रेशर खाली दबलो. हम लडके साहब हमारे साथ ऐसा ही होता है. ह्या डायलॉग आठवण करून मग आपण म्हटलं गड्याला चल निपटो लवकर, गाडीचं काम खतम कर. गड्यानं गाडीचं काम खतम केलं आणि बिलकुल पहिल्याच टप्प्यात गाडी धुवून धावून मस्त राहून आणला गड्यानं बिलकुल.